आणि आज या स्पर्धेची एक वेगळी उंची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅचला होईल सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फ्रॉम बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला यष्ट्यांचं मालकत्व स्वीकारतोय, नाव आहे विराज मडवी आणि त्याच्या समवेत आहे तो वैभव मडवी. एका बाजूला यंग ब्रिगेड धाडसी खेळाडू विराज, त्याच्या समवेत एक्सपिरियन्स कॅम्पेनियन वैभव. त्यांना फेस करण्यासाठी पहिला बॉल फेकण्यासाठी राकेश ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल आउट स्विंग केलाय. 4 षटकांचा सामना आहे. मागच्या मॅचमध्ये 5 षटकं होती. सुरुवात गौरव शिंदेने केली होती. 2 षटकं राकेशनं फेकली, त्याने धावा दिल्या 3, गडी बाद केले त्यानं 2 आणि त्याला मिळालं मॅन ऑफ द मॅच. आणि असं उत्कृष्ट नामांकन स्वीकारून आत्मविश्वास द्विगुणित झाला या खेळाडूचा आणि तो आलाय ऑन अ बॉलिंग ट्रॅक. आउट स्विंगिंग बॉलिंग, स्लॉग हिट केलाय. बॉल जाईल मागच्या बाजूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. इथे धाव मिळणार फक्त एक. वेस्ट डेफर्ट फक्त एकच देऊन जाईल. एक के सिवा बिलकुल और कुछ नाही. टोटल स्कोर 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर राकेश 2 चेंडू 1 न धाव फलक पुढे गेलाय. 2 धावा 1 म्हणजे 2 धावा. दॅट वॉज अ अनालिसिस. हा बॉल खोल टप्प्याचा, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. धार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. कौतुक करू आम्ही या गोलंदाजाचं. राकेश जाधव अराउंड द विकेट. हा बॉल लोअर फुल टोस आणि प्लेड ऑन झालेत. सेलिब्रेशन इन द मिडल. निलेश गेलेत मैदानामध्ये, सांगतायत की वेल डन मा बॉय. गौरव गेलेत, तेही सांगतायत वेल डन. JP गेलेत, तेही म्हणतायत शाबास. आणि आज कौतुकाची थाप, शाबासकीची थाप मिळवत असताना क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स अँड वी कॅन क्लिअरली सी द कॉन्फिडन्स लेवल इज लेवल अप. राकेश जाधव विथ इज बॉलिंग स्किल. पहिला फलंदाज विराज मडवीला परतावून लावलंय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त दडपण, अंडर प्रेशर बॅटिंग टीम उत्कर्ष दिवा आज कमबॅक करून द्यावं लागेल. न्यू बॅट्समन संकेत इन ॲट नंबर 3. हा बॉल वाईड आहे, सोडून दिला होता. रिलीज चांगली लाईन, लेंथ, दिशा, कंट्रोल सर्व गोष्टी छान राहिल्या या गोलंदाजाच्या. आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये 2 षटकं त्याने फेकली. मागच्या मॅचमध्ये विजयाचा आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं. इथे सुद्धा एज लागलाय. बॉल गेला मागच्या बाजूला. टॅक्टिकल बॉलिंग, पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग, ताळबद्ध, लयबद्ध, प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध. इट्स क्रिस्प, एनर्जेटिक अँड परफेक्ट फॉर हायलाइटिंग अ टॉप क्लास फास्ट बॉलर स्पेल. पहिलं षटक हाताळतोय. अप्रतिम सुपरहिट मूवी राहिलाय. न उलगडलेलं कोड राहिलाय हा बॉलर. आज मराठीमध्ये एक शब्द प्रयोग केला जातो, मामा बनवणं, फसवणं. अगदी याही वेळेला अजून एक येईल हा डॉट बॉल आणि षटक संपले. धावसंख्या फक्त 4, गडी बाद केलाय त्यानं 1. नवीन षटक, नवीन गोलंदाज, रफ्तार, गती, मती, बुद्धिमत्ता, चातुर्य ज्या गोलंदाजाकडे आहे, व्हेरिएशन तो करू शकतो. बॉलला स्विंग करणं, बॉलला टर्न करणं. एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, गती, दिशा, टप्पा, स्पिन, स्विंग, बाउन्स, फ्लाईट, यॉर्क आणि या सर्व काही गोष्टी असताना आज त्याच्या बोटांवरची जादू आणि ती जादूगरी पेशकश कसं करेल पाहूया आपण. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर स्पेल 1 मध्ये आलायत गौरव शिंदे.
हा बॉल ऑफसाईडला ड्राय केलाय, चांगला फटका, परंतु फिल्डर आहेत तिकडे राजकुमार. बॉलला ग्रीप करतील, एक मिळेल, एक न टोटल स्कोर पुढे जाईल, पोहोचेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 या आकड्यावर. गोलंदाजाकडे फ्रुट्सला टाईप ऑफ बॉलिंग असणं गरजेचं आहे, गोलंदाजाकडे तंत्र असणं गरजेचं आहे, गोलंदाजाकडे कौशल्यही असायला हवं आणि हे सर्व काही आहे. परिपूर्ण मिश्रण तो करतोय गौरव शिंदे. अराउंड द विकेट, ओव्हर द विकेट. ही बॉल डॉट केलाय, तालबद्ध, लयबद्ध, प्रमाणबद्ध आणि ट्रेडमार्क गोलंदाजी. बॉलिंग चांगली आहे, कॉलिंग चांगलं आहे विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये, आणि कोणत्याही चेंडूवर फलंदाजाला धारातीर्थ पाडण्याचं एक कौशल्य, गुणवत्ता ज्या गोलंदाजाकडे आहे. कालच्या स्पर्धेमधील हायेस्ट रन गेटर, हायेस्ट विकेट टेकर गौरव. नवी मुंबई ऐरोली आणि या टीमचा सर्वोच्च गौरव म्हणून त्याची ओळख राहिली आहे. आज तो पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय. स्लाइटली आउटसाइड द ऑफ स्टंप. आज पूर्णपणे पकड मजबूत करत असताना या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं दुपारचं रखरखतं ऊन आणि त्या सर्वच काही गोष्टींना सामोरं जाऊन आज त्याने इम्प्रेस केलंय. ड्राईव्ह केलं, बॉल फिल्डर आहे, जज करत असताना बॉल हातांची ओंजल मिटताना फटकावा. बॉल जर का आपण पाहिला तर हातातनं निसटलाय आलाय. खरं तर मी म्हणेन सुटलेला हा झेल देऊन जाईल 1 धाव, 1 न रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल, ते आपल्याला पाहायला मिळते. ती 6 या आकड्यावर 6 for 1. हे काय नवीन गिरीश सर, हे काय म्हटलं नवीन? लेमन टी, क्या बात आहे. अतिरिक्त फॅट्स बर्न करण्यासाठी लेमन टी गरजेचे आहे, पण ते रोज प्यायली पाहिजे, नाहीतर मग लेमन घेतात रात्री, सकाळी माफ करा. थोडीशी चर्चा होईल. स्पर्धा लाईव्ह असल्या कारणानं थोडं शब्दांवर आपल्याला बंधन ठेवावं लागतंय. अँड दॅट पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम, नॉट ऑफ द गेम, आउट ऑफ द बॉक्स. गौरव आहेत बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत. 3 चेंडू, 4 चेंडू, 2 डॉट, 2 सिंगल्स. रणसंख्या सिंगल डिजिट 7 या आकड्यावर. हा बॉल मागच्या बाजूला एकच मिळणार आहे, 1 मिळेल, धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल, आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावर 8. गौरवनं इम्प्रेस केलंय, गौरवनं सर्वांची मनं जिंकलीत, गौरवनं वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे हे दाखवलंय. गौरवनं सांगितलं की मी एक एन्काउंटर स्पेशालिस्ट गोलंदाज आहे आणि आज त्यानं चांगला पवित्र सुद्धा घेतलाय. गौरव ऑन टू द बॉलिंग मार्क, नेक्स्ट बॉल, हियर वी गो, वेट, वॉच. बॉल रिलीज केलाय, सोडून दिलाय, दॅट शुड बी वाईट बॉल, कॉल. एक ॲड होईल, टोटल स्कोर 9. वैभवला आता काल जशी फलंदाजी केली वैभवनं तशी फलंदाजी करावी लागेल. कालही फलंदाज विराज मडवी जेव्हा बाद झाले, संपूर्ण जबाबदारी कमाल सांभाळली ती वैभवनं, आणि आज त्या जबाबदारीचं ओझं घेऊन मात्र मैदानामध्ये अजून एक फलंदाज उतारलाय, नाव आहे संकेत. यावेळेला पुन्हा एकदा बराच बाहेर फेकलाय बॉल. एक टाईट लाईन बॉल बॉलिंग कशी असते, व्हेरिएशन, डेव्हिएशन, आणि इथे वाईड यॉर्क बॉलिंग हाताळली आहे. 3 षटकं, 2 षटकं, 12 चेंडू, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 9. करण राठोड, राठोड करण आरके. कालही आम्ही सांगितलं की याची हेअरस्टाईल जाम भारी आहे. लँडिंग केल्यानंतर असा हात फिरवतो तो. कॅमेरामॅनला सूचित करू आम्ही की थोडं फोकस करूया आपण. असा द फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, इनसाइड आउट, डीप पॉइंट, कोणी नाहीये, बॉल गेलाय, स्वीपर कव्हरला येईल. हा खणखणीत
दणदणीत चौकार. संकेतनं शुभ संकेत दिला या मॅचमध्ये आणि अशी फलंदाजी करणं गरजेचं आहे आता, कारण त्याचं असं आहे की मॅचमध्ये 4 षटकं असणार आहेत. 2 षटकं झाली, पूर्वार्ध गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे झुकताना पाहायला मिळाला. उत्तरार्ध आता तुम्हाला रंगवावा लागेल. नॉकआउट हा फॉर्मॅट आहे, पुन्हा संधी नाही आहे. हरलात की मग घरचं तिकीट. जिंकण्यासाठी परिश्रम करावे लागतील, मेहनत. अजून एक क्लासिकल बॅटिंग, डिव्हिएशनच्या अगेन्स्ट हा बॉल उडवलाय. इट्स अ बिगी, इट्स अ मॅक्झिमम अँड दॅट शुड बी अनदर हिट बाय संकेत. इट्स अ 6 more runs. उचललाय, मारलाय, थेट बाहेर, षटकार. पाहूया पुन्हा एकदा या स्क्रीनवर हा बॉल छान कॅप्चर केलाय कॅमेरामॅननं. बळ नव्हतं, परंतु या फटक्यामध्ये टायमिंग अप्रतिम जुळलं होतं आणि क्लास लिहिलं होतं संकेत या नावाचं. आणि क्लास हा नेहमी बाहेरच जातो, नेहमीच आपण पाहिलंय. जबरदस्त आवाज आला, टक आणि टक आवाज आला, त्याच्यावर क्लासही लिहिलं होतं आणि तो षटकारासाठी. मोमेंटम थोडं शिफ्ट झालंय, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. मागच्या 2 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 8 आणि आता धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील त्या तब्बल 19. हा बॉल वाईड आहे. हेमंत पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला अपडेट करतायत. इट्स अ वाईड बॉल. रन ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्ट होईल, पोहोचेल 20 वर. 20-20. हा बॉल हवेमध्ये फिल्डर आहे, जज करतील गौरव शिंदे आणि झेल ड्रॉप. एक ना धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 24. 24 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर करण आपल्याला पाहायला मिळत आहेत. करणनं इम्प्रेस केलंय, परंतु अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडू 2 मोठे फटके आले, तरीही मागच्या 2 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक केलंय करणनं. वैभवचं उभं राहणं फार महत्त्वाचं असणार आहे. संकेतचं मैदानामध्ये विकेटवर उभं राहणं हे फार महत्त्वाचं असणार आहे आणि इथे अजून एक धाव ॲड होईल. धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. तो 3रं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर करण. धावसंख्या झाली ती 25. अजूनही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 1 करण. हा बॉल पुन्हा एकदा थ्रू द बॉल गेला मिड ऑन मध्ये. जगदीश येतील बॉल चेंडूवर, बॉल उचलतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर 1 run टू एंड द 3rd over. 3 षटकं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 26. बॉल पहिल्याच बॉलवर उडवलाय आणि आलाय तो त्याचा पेटंट, ट्रेडमार्क आणि क्लास दाखवणारा हा पहिला पुलचा पॉवरफुल स्ट्रोक. वैभव षटकारानं टोटल स्कोर पुढे नेत असताना प्रीतम पाटील गोलंदाज दुर्वेश मनोरे या गोलंदाजाकडे ते गेलेत. कान मंत्र करत असताना, थोडासा हँड ओव्हर कन्व्हर्सेशन करत असताना, नॉलेज ट्रान्सफर करत असताना, काही संवाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅचमध्ये आपण जरूर पाहणार आहोत.
टीम पहिल्या पोलमधनं पुढे गेलेला संघ आज या पोलमध्ये जर का आपण पाहिलं ना तर ऐरोली विधानसभेचे संघ खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेलापूर संघ बाहेर गेलाय, नेरूल विभागातील सारसोले बाहेर गेला, ठाणे विभागातील कोलशेत बाहेर गेलाय, ठाणे विभागातील विटाबा बाहेर गेला आणि आता राहिलेत ते उत्कर्ष, गावदेवी, ऐरोली, नवसाती दिवा टॉपमध्ये पहिल्या पोलमधनं पुढे गेलेत. धावसंख्या 33. यावेळेला हॅमर केला बॉलला, बॉल गेला डीप लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहेत जेपी, बॉलवर झडप घालतील, फेकतील आणि काय थ्रो केली आहे बघा. या थ्रोसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हरकत नाहीये. जयेश पाटील विथ इज स्ट्रॉंग फोर आर्म्स व्रिस्ट लॉक करून बॉल फेकला आणि फ्लॅट थ्रो केली. निलेश भोईरनं कोणतीही चूक न करता बॉल ग्रिप केला, बेल्स डिसलॉज केला आणि फलंदाज बाद झालेत. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये क्षेत्ररक्षकांचा ॲथलेटिसिझम आणि कोऑर्डिनेशन, ज्याला आपण म्हणतो की दोन क्षेत्ररक्षकांमध्ये असलेला ताळमेळ कशा पद्धतीने पाहायला मिळाला आहे. टोटल स्कोअर इथे मात्र थांबताना आपल्याला पाहायला मिळेल 34 या आकड्यावर. संग्राम रनावरे, वन ऑफ द स्टायलिश बॅट्समन. बॅटिंग तो करू शकतो, गोलंदाजी तो करू शकतो, तो एक चांगला उत्कृष्ट फिल्डर सुद्धा आहे. पहिलाच बॉल एकदा हाफ आर्म जॅक करायचं होतं या बॉलला. फ्लाईटनं बीट केलं, स्विंगनं बीट केलं, या टर्ननं डेव्हिएशननं. ही कला आहे आणि हीच कला, हीच आर्ट गोलंदाज सादर करतोय. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि तुमचा संयम. ओ इथे दुसरा टाकलाय, हा लेग ब्रेक केलाय, परंतु अतिरिक्त टर्न झालाय. बॉल टर्न झाला आणि इकडे ही एक धाव ॲड होईल. धावसंख्या झाली ती 35. षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉ गोवा. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक. हा बॉल मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक, बॉल गेला डीप काऊ खोना. वन बाउंस ग्रिप करते फिल्डर, करंट बॉलला उचलतील, फेकतील, थ्रो करतील, डायरेक्ट हिट होईल का तर नाही. इथे मिळणार 2-2 टोटल स्कोअर पोहोचलाय. तो जरूर आपल्याला पाहायला मिळतो. तो 37 या आकड्यावर 37. 37 जावा 40 पर्यंत पोहोचण्याचा मानस. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. यावेळेला चांगला कनेक्ट केला, बॉल डीप मध्ये आहे, प्रोटेक्शन फिल्डर आहे, त्याला चकवून बॉल गेलाय. नशिबाची साथ आणि मैदानाची साथही मिळतीये ती संग्राम रणावरे आणि टीम उत्कर्ष दिवा या टीमला मिळालेला हा चौकार थोडं बल देईल धावफलकाला, थोडी मी म्हणेन भरारी देईल आणि रणसंख्या 40 क्रॉस होत असताना एक सन्मानजनक स्कोअरकडे वाटचाल होती. 41 जावा. चांगलं प्लॅनिंग, चांगली स्ट्रॅटेजी. विराज मडवी लवकर बाद झाले. इनिंगला सावरलं वैभवनं, त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला, 9 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. संकेतनं मॅचला चांगलं धरून ठेवलंय. हा बॉल खोल्या टप्प्याचा, तोही यॉर्क हाताळलाय. मिळेल एक के सिवा बिलकुल और कुछ नाही. दुसरीचा प्रयत्न होईल तोवर मात्र बेट्स डिसलॉच होतील, फलंदाज परततील आणि इथे मात्र टोटल स्कोअर सेट झालाय तो 42 आणि 43 धावांचं टार्गेट. 42 धावा काढून 43चं टार्गेट ते सेट झालंय. बरोबर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 4:25 झालेत. 20 मिनिटांचा अवधी आपण येणाऱ्या इनिंगला देऊया आणि नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही कॉल करू. नवसाती दिवा आपण सज्ज राहायचं आहे प्लीज. चला लवकर या आपण. निलेश भोईर, जयेश पाटील लवकर या आणि लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज.
आपण पाहिलं तर पहिल्याच मॅचमध्ये निलेश भोईरला आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही आहे. आता महत्त्वाचा सामना आहे, समोर संघ तगडा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग युनिट ज्या टीमचं चांगलं आहे, मोनिश पाटील, विराज मढवी हे दोन गोलंदाज महत्त्वाचे असतील. राहुल साल्वी याचंही षटक फार इम्पॉर्टंट असेल. त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर संग्राम रणावरेचं षटक, किंबहुना जर का गरज पडली तर वैभव मढवीचं षटकसुद्धा हे फार इम्पॉर्टंट असणार आहे. बाउंड्री रायडर्स म्हणून क्षेत्ररक्षणनं एक वेगळं स्टँडर्ड मेंटेन केलं आहे उत्कर्ष दिवानं. त्याच्यामध्ये संग्रामचा आम्ही नाम उल्लेख करू आम्ही विराज मढवीचं. त्याचबरोबर जर का आपण चा उल्लेख करायचा झाला तर तिकडे दीपेश केनी आहेत. ते चांगले खरं तर बाउंड्री रायडर आहेत. झेल त्या चांगले पकडतात, बॉलला उचलणं, फेकणं, धरपकड करणं, या सर्व काही गोष्टी काही मायक्रो सेकंदमध्ये करण्याची कला या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. विशाल पाटील आज आपण जर का पाहिलं तर नक्कीच या टीमला लीड करत आहेत. आज एक्सपिरियन्स कॅम्पिनियन आणि आज आयुष खेळत आहेत मैदानामध्ये. आयुषचा आज जन्मदिवससुद्धा आहे. आपण आयुषला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. पंच सांगतायत की द गेम इज ऑन. मॅचला होईल सुरुवात. 24 चेंडू 43 धावा असं टार्गेट असताना इनिंगमध्ये प्रारंभी कशा पद्धतीने ॲप्रोच राहील, फलंदाज सेहवॉगचा आक्रमकतेनं सुरुवात करतील की पुन्हा एकदा या मॅचला क्लिनिकल फिनिश करण्याचा एक प्रयत्न करतील. 43चं टार्गेट आहे. 24 चेंडू 43 धावा. बॅटिंगसाठी निलेश भोईर ऑन अ स्ट्राईक. नवी मुंबईचे स्टार खेळाडू, नवी मुंबईचे प्रतिभावंत खेळाडू, परंतु आता थोडा संयम दाखवावा लागेल कारण समोर एक चांगला क्वालिटी बॉलर आहे, एक यंग धाडसी मोनिश. पहिला बॉल इनसाइड आउट, कलात्मक स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. या बॉलला टेलरमेड शॉट खरं तर हा चेंडू होता आणि टेलरमेड चेंडूला अगदी ऑफसाईडला कव्हर ड्राईव्हच्या साह्यानं दॅट्स अ परफेक्टली एक्झिक्युटेड बिटवीन पॉईंट अँड अ स्वीपर कव्हर मिळालेला हा चौकार. 4नं सुरुवात झाली आहे. जिगरबाज वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा शैलीदार फटका चौकार. ऑफसाईडला प्रोटेक्शन होतं तरीसुद्धा गॅप साधली, बॉल चौकारामध्ये कन्व्हर्ट झाला आहे आणि ही सुरुवात नेहमीच अपेक्षित असते बॅट्समन निलेश भोईरकडनं. मोनिश once again onto the bowling mark over the wickets. हा बॉल लोअर फुलटॉस, हाही बॉल जाईल. अगदी आपण पाहिला तर हाही फटका म्हणजे दवबिंदू अगदी सहज फुंकर मारून पानावरून ओसरलाय. टायमिंग म्हणजे मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. फक्त टाईम आणि प्लेसमेंट केली आणि अजून एक चौकार आलाय. 4-4नं धावसंख्या पोहोचली ती 8. या आकड्यावर 43 काढायचे आहेत. धावा पहिल्या 2 चेंडूवर 8 आल्या आणि मॅचमध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना नेहमी निलेश भोईरला आपण पाहिलं आहे की आक्रमकतेनं तो खेळ करत असतो. त्याचा स्वाभाविक खेळ, नॅचरल सिक्स सेटिंग ॲबिलिटी आणि चौकार आणि षटकारांमध्येच डील करणारा हा असा एक फलंदाज जो नेहमी म्हणत असतो जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. चौकारांचे तुषार विलोभनीय कारंजे असतो दाखवतोय. अजूनही षटकार आलेला नाही आहे, परंतु नेहमीच ज्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. 22 यार्डचा तो किंग आहे असा हा नवी मुंबईचा सेहवाग निलेश भोईर ऑन अ स्ट्राईक. 2 चेंडू 2 चौकार म्हणजे 8 या आकड्यावर. हा बॉल यावेळेला अवे फ्रॉम द रीच पंचांकडे पाहत आहेत, परंतु हा बॉल फेअर असेल. दिस इज क्लेवर बॉलिंग. येईल हा डॉट बॉल पर्सेंटेज वाढले तर दबाव वाढेल, दबाव वाढला तर विकेट जातील, विकेट गेले तर मात्र नक्कीच मॅचमध्ये रंग भरेल. हा ही बॉल वन्स अगेन दिस इज वाईट बॉल कॉल. वाईटनं धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. निलेश भोईर जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा तेव्हा त्याची
खिली जी कलरफुल आपल्याला पाहायला मिळते, इंद्रधनु ज्याला आपण म्हणतो ना की वेगवेगळे रंग असतात. मग शॉटचं सिलेक्शन सांगायचं झालं तर मग कधी ऑन ड्राईव्ह, कधी ऑफ ड्राईव्ह, कधी पुल, कधी हुक, कधी स्लॉग हिट, कधी मिनी हेलिकॉप्टर. आता यावेळेला बॉल फसलाय, फिल्डर नाही आहेत, नो मॅन्स मध्ये लँड होईल, बॉल येईल. ही एक धाव, धावसंख्या 10. सन्माननीय नरेशजी मडवी आणि प्रकाशजी पाटील या आमच्या मान्यवरांचं शुभागमन इकडे आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करू की यावं आपण सन्मानानं या व्यासपीठावर विराजमान व्हावा. आपलं नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलेवाडा यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा आणि या व्यासपीठावर असणारे तुमचं सहर्ष मनस्वी स्वागत. मुनीश पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. हा ही बॉल इथे यावेळेला आपण जरूर पाहिलं. JP साठी पंच आम्हाला अपडेट करतात की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल आपल्याला पाहायला मिळतीये ती 11 या आकड्यावर. 1-1 फॉर नन. 11 धावा धाव फलकावर. मुनीश पाटील बैठक फटका, स्लॉग हिट केलाय, नजरेत भरेल आणि मनात भरून उरेल असा हा फटका आपल्या खेळातील नजराणा पेश केलाय. बॅट्समन जयेश पाटील, वंडर बॉय ऑफ नवी मुंबई आलेला हा मॅजेस्टिक अनबिलिव्हेबल स्ट्रोक. चौकार. टोटल स्कोर 15. 1-5-15. 15 धावा. मुनीश मार पडलाय, विकेट काढून द्यावी लागेल तर आणि तरच मॅचमध्ये कमबॅक होईल. उत्कर्ष दिवा या टीमचा हा बॉल बराच बाहेर फेकलाय. इथे पंच वाईट घोषित करतील. थोडंसं आत्मबल वाढवण्याची संधी मात्र करायला हवी, निर्माण करायला हवी. विराज मडवी सांगतात की यू कॅन डू इट. तू बऱ्याच वेळा असं करून दाखवलेस, तुला फक्त एक विकेट काढायची आहे. 1-2 विकेट आल्या तर मॅचमध्ये मजा येईल, मॅचमध्ये रंग भरतील, पुन्हा एकदा मॅचवर पकड मजबूत करतील. पुढे आले, स्टेप आउट झाले आणि हा आलाय तो अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु झाडावर अदलाय. बाउन्स बॅक होऊन बॉल अडेल, 2 धावा मिळतील आणि एकूण धावसंख्या 2 पुढे जाईल, पोहोचेल ती 18 या आकड्यावर. षटक संपलंय, धावसंख्या 18. आता उर्वरित इक्वेशन जे सोपं झालंय, उर्वरित 15-25 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील मला वाटतंय 18 बॉल आणि 25 धावा. चला नेक्स्ट मॅचमध्ये नवसाती दिवा सर्व शिल्लेदार वॉर्मअप करून घ्या. चला नवसाती दिवावाले शूज बीज परिधान करून घ्या लवकर. चला वॉर्मअप करून घ्या. गिरीश, टक्या दादा, रोनिक, चला हर्षल, उठवा. चला अराउंड द विकेट. स्टेप आउट झालेत. एच न गॉन, एच अँड जस्ट अ सिंगल. किती ताकद लावली होती. जर का बॉल लागला असता तर कदाचित त्या सेंटरला जे लाईटचं जे पिलर आहे ना त्याच्यावर बॉल अदलला असता. इतकी ताकद लावली होती. जी शरीरयष्टी आहे ना, अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद किती लांब षटकार मारतो. निलेश भोईर सुद्धा तितकाच लांब आणि तितकाच उंच षटकार मारण्यासाठी नेहमीच प्रसिद्धीस आलाय. हा बॉल गेलाय आर पार, सी मा रे शा पार. षटकार जवळ पोलवरच गेलाय. प्रेक्षकांना हवं ते जर का पाहायला मिळालं तर प्रेक्षक कौतुकाची थाप नक्की देतात. असाच हा फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला या स्क्रीनवर. क्रिकेट इज अ प्रिटी सिम्पल टू अंडरस्टँड. इतिहास जर का घडवायचा असेल तर मैदानाचा भूगोल माहिती असणं फार गरजेचं आहे. मैदानावर भरपूर लवकर आले होते हे संघ आणि त्यांना ठाऊक आहे सिक्सरचा चेंडू आहे, टाईम करून फार जाणार नाही आहे,
ताकद लावावी लागेल, बळ लावावं लागेल आणि परफेक्शन शोज युअर क्लास. या फटक्यामध्ये परफेक्शन होतं. नाव आहे निलेश भोईर. आलेला हा षटकार. रणसंख्या आता अजून सोपी झाली आहे, ती आता 19 काढायची आहेत. 16 आणि 18. पहिला बॉल 1, त्यानंतर षटकार. ओ फ्लाईट दिली बॉलला. संग्राम सांगतोय की मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्याकडे गुणवत्ता आहे, मी ती सादर करेन आणि प्रयत्न करेन, शेवटपर्यंत झुंज देईन आणि माझ्या टीमला मी कमबॅक करून देईन. संग्राम रणावरे, अफलातून. इथेही हा फ्लाईट दिले बॉलला. पंचांनी अपडेट केले की हा वाईट बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हर असं वॉर्न केलंय गोलंदाज संग्रामला. आपण पाहताय नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित या टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. आज फायनल डे. दुसऱ्या पोलमधून पुढच्या फेरीतील सामने आपण पाहताय. हा वाईट बॉल आहे. सचिन साहू पंचांनी अपडेट केलाय. दिस इज अनदर वाईट बॉल कॉल. टोटल स्कोर धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 1 पुढे गेली. अजूनही बरंच अंतर पार करायचं आहे. कठीण करावं लागेल या इक्वेशनला. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 16 धावा असं इक्वेशन. 15-16 इक्वेशन आहे. बॉलिंग ट्रॅकवर संग्राम. लांब लचक त्याचा रनअप. मॅचमध्ये पुनरागमन करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का? बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग. स्ट्रोक फिल्डर पोहोचतील का? 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये झालेलं तुतुमयमय. अखेरीस दीपेशनं बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु काही फार धावा मात्र नक्कीच बचावता आल्या नाही. 2 धावा तर सहज अंकित झाल्या. आता जिंकण्यासाठी सोपं टार्गेट आहे. 14 चेंडू आणि 14 धावा. रन बॉल इक्वेशन आहे. इक्वेशन तसं पाहिलं गेलं तर फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी थोडंसं सोपं आहे, परंतु हे सोपं टार्गेट कठीण करायचं आहे ना, मग विकेट घ्यावे लागतील. टिचून मारा करावा लागेल. गोलंदाजी चांगली क्लास गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडून सांगता होईल अशी गोलंदाजी तुम्हाला उर्वरित षटकांमध्ये सुद्धा करावी लागेल. विराज मडवी शेवटचा बॉल असताना मात्र गेलेत. तो सांगतायत की हा बॉल आपल्याला डॉट काढायचा आहे. हा बॉल डॉट आला तर शेवटच्या 2 षटकांमध्ये उरतील 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये किमान 5-6 वर जर का थांबवलं तर सामना मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल. यात मात्र शंका नाही आहे आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये मॅचमध्ये चांगले रंग मात्र भरले जातील. 13-14. ओ यावेळेला ही ताकद आहे आणि या ताकदीनं गेले कित्येक वर्ष निलेशनं नवी मुंबई म्हणजे त्याचा दबदबा निर्माण केला. पाहूया की स्कोरर या स्क्रीनवर आपल्याला काय पाहायला मिळते. आम्हाला क्यूट आणि इनोसंट नाही तर खुंखारच दिसायला आवडतं. मग जगाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. राक्षसी फटका, आदिवासी फटका, षटकार. आता 12ला धावा हव्यात त्या फक्त 8. चला टीम नवसाथी दिवा वॉर्मअप करून घ्या. चला उतरा खाली लवकर. निर्णायक क्षणी विराज मळवी मॅचमध्ये कुठपर्यंत या सामन्याला घेऊन जातील. 12-8 असं इक्वेशन आहे. 12 बॉल्स टू गो एंड रिक्वायर्ड 8 टू विन. 12 गेंदे और 8 रनों की ज़रूरत. फिलहाल पगड़ा भारी है बैटिंग टीम का. द टीम नेम इज गावदेवी हिरोली. सो आत्मविश्वास द्विगुणित झालाय
हाही बॉल चांगला स्ट्रोक, एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. दोन फलंदाज कालच्या मॅचेसमध्ये पहिल्या 3 मॅचेसमध्ये नॉट आऊट राहिले, जेपी आणि निलेश भोईर. चौथ्या मॅचमध्ये म्हणजे फायनलच्या सामन्यामध्ये निलेशची विकेट पडली आणि जेपी सुद्धा बाद झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये असं पहिल्यांदा घडलं कालच्या स्पर्धेमध्ये की ती ओपनिंग पेअर फोडली गेली. आता या मॅचमध्ये जर का आपण पाहिलं तर जबरदस्त पकड मजबूत करत असताना अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे मॅचमध्ये आता मात्र काहीसं जर का आपण पाहिलं तर शिरकाव करायचं असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि अजूनही 6 धावा असं इक्वेशन आहे. 2 चेंडूमध्ये मागच्या एक धावाली, क्षणभर शांतता आहे. आता आक्रमकतेनं ड्राईव्ह केला बॉल अलॉंग द ग्राउंड, बॉल गेला डीप लॉंग ऑन मध्ये. फिल्डर आहेत संग्राम, बॉलला उचलतील, फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर 1 रन क्विकली ॲडेड इन टू द टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल, पोहोचेल तो 39 वर. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी इन मीन सिंगल डिजिट 5 धावांची गरज. मागची 3ही चेंडू 1-1-1-1 आणि हा चौथाही चेंडू 1 धाव काढले गेले. 12 चेंडू 8 धावा होत्या, आता 8 चेंडू आणि धावा हव्या ते 4. याला म्हणतात क्लिनिकल फिनिश. सर्जन जेव्हा एखादं ऑपरेशन करतो अगदी हळू एका सुईनं त्याचं एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते, अगदी तसंच पूर्णपणे मॅचवर आता पकड मजबूत झाली आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये 1 more 6 and it gives a crowd something to cheer about. आणि तोडफोड मारझोड ही रणनीती या दोन्ही फलंदाजांची नेहमीच राहिली. आम्ही अभिनंदन करू जयेश पाटील, निलेश भोईर आणि गावदेवी येरोळीचं. सामना जिंकत असताना सेमीफायनलमध्ये थेट क्वालिफाय झालेत आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. आणि पुढचे सामने 3-3 षटकांचे राहतील. चला बॅटिंग टीम, आपण सलामीचा फलंदाज जो या मॅचमध्ये नॉट आऊट राहिला निलेश भोईर आणि त्याचबरोबर ओपनिंग पेअर म्हणजेच त्याच्या सोबतीने त्याचा जोडीदार जयेश पाटील, दोन्ही खेळाडूंना आम्ही खरं तर शुभेच्छा देऊ पुढच्या मॅचसाठी. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल 1 मॅन आर्मी, ज्यानं धावा उभारल्या तब्बल पहिल्याच इनिंगपासून पहिल्या बॉलपासून आक्रमण त्यानं केलं. 2 चौकार, 2 षटकार, 2 सिंगल्स आणि 1 डबल. टोटल स्कोर जर का आपण पाहिली ना तर निलेश भोईरचा तडाखा आणि त्याच्या बॅटमधनं आलेला एक्सप्लोजिव्ह खेळ. चोवीस धावा त्यानं कुठून काढल्या असा निलेश भोईर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. निलेश भोईर with his batting skill, 26 runs with the bat. चला आपण सन्मान करूया. आम्ही सोहम पवार यांचं लक्ष केंद्रित करतोय. प्रकाशजी पाटील आणि नरेशजी मढवी यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. आम्ही स्पर्धेचे मुख्य आयोजक सोहम पवार यांना आम्ही विनंती करू. प्रवीणजी पाटील आणि जितेंद्रजी मढवी यांनाही आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. आपला हे स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत असणार. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद निलेश भोईरसाठी होऊन जाऊ द्या. मागच्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर बीड झाले, बाद झाले आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन